खरीप हंगामात झालेला कमी पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी स्थिती तसेच भूजल पातळीत झालेली घट व संभाव्य पाणी टंचाई या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने आज बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकरी व ग्रामस्थ अधिकारी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली। पथकाने जिल्ह्यातील बीड, वडवणी, धारूर तसेच शिरूर, कासारमधील अनेक ठिकाणी भेट दिली। केंद्रातील कृषी सचिव प्रियरंजन यांच्या नेतृत्वात हे पथक बीड जिल्ह्यात आले होते। या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, परिवीक्षाधीन अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, तहसीलदार सुहास हजारे आदींची उपस्थिती होती। या पथकाने बीड तालुक्यातील घोडका, राजुरी तसेच वडवणीतील पोखरी या आदींसह विविध ठिकाणी पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी पाणी नाही, रेशन नाही, PM विमा योजनेचा लाभ मिळत नाही आदींसह आपल्या अनेक समस्या पथकासमोर मांडल्या। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाची वस्तुस्थिती लपवण्याची कलाही शेतकऱ्यांनीच केंद्रीय पथकासमोर उघड केली। जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नीट वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेक शेतकऱ्यांनी केल्या। त्याचबरोबर केंद्रीय पाहणी पथक हे केवळ रस्त्याच्या बाजूच्या शेतामध्ये येऊन पाहणी करत असून प्रत्यक्ष दुर्गम भागातील शेतीमध्ये जाऊन पाहणी केल्यास दुष्काळाची दाहकता या पथकाला कळेल व त्याचा अहवाल सरकार दरबारी मांडला जाईल असा संतापही काही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला। कुठलं तळ आहे? खाली धोरड किती किलोमीटर? रेशन नाही, अनुदान नाही, हे आणि ते PM किशनचं नाही, पाणी प्यायचं नाही, चारा नाही। पिकाची परिस्थिती काय आहे? पिकाची काय परिस्थिती आता? काय पिकच नाही, सगळं करपून गेले पिकं, बोलतो सगळे करपून गेले पिकं। केंद्रीय पथक आलं होतं आता, त्यांना ते बोललो ना, त्यांना हो सांगितलं त्यांना मी, हो पाणी प्यायचं नाही, मोदीचे पैसे भेटत नाहीत, ही अशी पिकाची अवस्था असली आहे। इथलं प्रशासन तर सगळं दिलंय म्हणून सांगते आम्हाला नाहीतच नाही इथं, काहीच नाही ना आम्हाला। हो आमच्या मागणी मग तुमची आता आम्हाला काय ते आम्हाला रेशन भेटावं महिन्याच्या महिन्याला, पिण्याचं पाणी भेटावा, PM किशनचे आम्हाला पैसे भेटावा, अनुदान काय आहे ते आम्हाला भेटावा। हे पिकं दुष्काळी आहे, आम्ही मजूर करून मरायला लागलो, आम्हाला पियाला पाणी नाही, पिकाचा विमा भेटावा। नाव सांग। ईशीनाथ रामा चव्हाण। काय परिस्थिती काय परिस्थिती? तेव्हा इथं येऊन जातात, भेट देऊन जातात, काही अनुदान वगैरे तसं काय दिलेलं पण नाही मागील वर्षात। ह्या वर्षी तर खूप सारा दुष्काळ आहे आणि पाहणी कुठे करतायत ते फक्त रोडच्या कडेची। अहो आज जाऊन बघा ना तिथं काय परिस्थिती, काय नाही, जे तुम्हाला रस्त्याला दिसतं तेच फक्त तुम्ही पाहणी करून जाताय। मधोमध गेल्याशिवाय तुम्हाला शेतातली परिस्थिती कशी कळणार? तेव्हा काय अपेक्षा दिसत नाही त्यांच्याकडनं काय भेटेल असं म्हणून सरकारच्या वतीने। आता शासन तर ही माहिती लपवायचा प्रयत्न करत होतं। शासन लपवणारच ना, कारण की बघा ना ह्याला काय येणार आहे आता। बघा ना ही बॅगेची किमती वाढले तर समोर परिस्थिती आपल्याला ह्याला बोर्ड सुद्धा लागलेले नाहीत। इतका असून बी तुम्ही जर शेतकऱ्याला मदत करणार असाल, कापसाचे भाव काय तर गेल्या वर्षी 9,200 पर्यंत कापसाचे भाव होते, ह्या वर्षी काय 7,000, 7,100 आणि त्यात आता जे पाऊस झाला त्याच्यामुळे तर व्यापारी वर्ग 6,000 फक्त भाव सांगायला लागले। 6,500, 6,200 काय होणार आहे शेतकऱ्याला ह्याने? नाव माझं नाव कौतड योगेश।